हॅलो एव्हरीवन, ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर व्हिडिओ पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल, आज आपण बाहेर मिळणारा महागातला महाग व्हाईट सॉस पास्ता घरच्या घरी कसा करायचा आणि तेही सोप्यात सोप्या पद्धतीने. चला तर मग झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर हा पास्ता बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला गॅसवर पाणी गरम करायला ठेवायचं आहे. तर अर्ध पातेलं पाणी छान असं उकळवून घ्यायचं आहे. उकळलं की त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि हा पास्ता करण्यासाठी इथे मी पेने पास्ता घेतलेला आहे. तर इथे 4 माणसासाठी साधारण मी 2 कप इतका पास्ता काढून घेते. कमी जास्त तुम्ही आवडीनुसार करून घेऊ शकता, पण माझ्या मते 2 कप पुरेसं आहे. आता इथे आपलं पाणी बऱ्यापैकी उकळलं की यामध्ये लगेच आपल्याला हा पास्ता घालून घ्यायचा आहे आणि टायमर लावून आपल्याला 15 मिनटं बरोबर हा पास्ता शिजवून घ्यायचा आहे. तर एक साईडला हा पास्ता शिजतोय तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया. आता गॅसवर मी एक साईडला पॅन गरम करून घेतलाय आणि त्यामध्ये 1 चमचाभर तेल आणि 1 चमचाभर बटर घालून घ्यायचं आहे. आपल्याला छान बाहेर मिळते तशीच्या तशी टेस्ट करायची असेल ना, तर प्रॉपर रेसिपीला फॉलो करा. तर बटर देखील आवश्यक आहे. आता छान सगळं गरम झालं की यामध्ये बारीक चिरलेला लसूण घालून घ्यायचा आहे. 2 मिनटं लसूण परतवून घेतला की यामध्ये आपण एक मीडियम आकाराचा कांदा बारीक असा चिरून घेतलाय आणि इथे सोबत मी सिमला मिरची घेतलेली आहे. इथे मी कमीत कमी भाजी वापरलेली आहे, म्हणजे फक्त सिमला मिरचीचा वापर केलाय. तुम्हाला यामध्ये आणखी भाज्या ॲड करायच्या असतील तर त्याही करून घेऊ शकता. आता या भाज्या आपल्याला जास्त शिजवायच्या नाहीये, थोड्याशा क्रंचीस ठेवायच्यात. त्यामुळे 2 मिनटं मी परतवून घेतल्या की यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलंय, काळी मिरी पूड घालून घ्यायची आहे, चिली फ्लेक्स घालून घ्यायचे आणि ऑरिगॅनो घालून घेतलेला आहे. 2 मिनटं छान असं परतवून घ्यायचे. हे परतत असताना मीडियम गॅसवरच परतायचे. तर इथे पाहू शकता 2 मिनटं आपल्या छान अशा भाज्या परतवून झालेल्या आहेत. आता या भाज्या आपण साईडला ठेवून देऊया. इथे आपला जो पास्ता आहे तो देखील बऱ्यापैकी शिजलेला आहे, म्हणजे 15 मिनटं प्रॉपर झालेली आहेत. 15 मिनटांमध्ये बऱ्यापैकी पास्ता शिजला जातो. इथे पाहू शकता सुरीने असं कट मारून घेतला, म्हणजे असे 2 तुकडे झाले, म्हणजे पास्ता हा परफेक्ट असा शिजलेला आहे. यापेक्षा जास्त शिजवायचं नाही आहे. आता लगेच हा आपल्याला चाळणीमध्ये काढून घ्यायचा आहे, म्हणजे यातलं पूर्ण पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे. हे साईडला आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे. यामध्ये आपल्याला थंड पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही, नाहीतर ते पास्ता आहे ना ते असे चपटे चपटे होऊन जातील. तर आपल्याला हे असेच हवे आहेत, त्यामुळे हे असंच ठेवून द्यायचं आहे. तर एक साईडला त्यातलं पाणी निथळतंय तोपर्यंत आपण गॅसवर कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये 1 चमचाभर तेल आणि 1 चमचाभर बटर घालून घ्यायचे. छान असं गरम झालं की यामध्ये साधारण मी 1.5 चमचा इतका मैदा घालून घेतेय. मीडियम गॅस करायचा आणि आपल्याला हा मैदा 2 ते 3 मिनटं छान असा परतवून घ्यायचा आहे. बटरमध्ये हा छान असा परतवून घ्यायचा आहे. आपल्याला जास्त इथे कलर जो आहे तो डार्क करायचा नाहीये. फक्त 2 ते 3 मिनटं आपल्याला हा बटरमध्ये परतवून घ्यायचा आहे, म्हणजे असे बबल्स यायला लागले म्हणजे छान हा परतलेला आहे. आता काय करायचंय, गॅस मीडियमच ठेवायचा आहे आणि इथे मी ना कोमट 1 कप दूध घालून घेतेय. तर दूध घालून घेताना ना हळूहळू घालून घ्यायचंय, म्हणजे मैद्याच्या ज्या आहेत त्या गाठी गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्यायची. इथे 1 कप मी दूध घालून घेतले आणि हा मैदा आपल्याला सतत मिक्स करून शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे याच्या गाठी गुठळ्या होऊन द्यायच्या नाहीत. तर इथे 2-3 मिनटं मी छान असं मिक्स करून घेतलं. इथं मिश्रण जे आहे ते मला बऱ्यापैकी थिक वाटते, त्यामुळे आणखी 1 कपभर मी दूध यामध्ये घालून घेतेय. टोटल यामध्ये आपण 2 कप दूध वापरलेलं आहे. छान असं एकजीव करून घ्यायचंय आणि थोडंसं थिक होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. इथे आपला जो सॉस आहे ना तो असा मी थोडासा थिक ठेवणार आहे. तुम्हाला जर अजून लिक्विडी हवा असेल ना तर यामध्ये ना तुम्ही आणखी अर्धा कप दूध वाढवू शकता, पण मी थोडासा थिकच ठेवणार आहे कारण इथे मला जास्त सॉस नको होता. तर या पद्धतीने असा थिक झाला की यामध्ये आता आपण ज्या भाज्या परतवून घेतल्या होत्या त्या भाज्या घालून घ्यायच्या आहे. भाज्या आणि पास्ता घातल्याच्या नंतर ना हा सॉस बऱ्यापैकी थिक होतो, त्यामुळे तुम्हाला किती लिक्विडी सॉस हवा ना त्याच्या अंदाजानेच तुम्ही इथे सॉस तयार करून घेऊ शकता, म्हणजे दूध वाढवून घेऊ शकता. आता भाज्या घालून झाल्या, छान मिक्स करून घेतला आणि आपण जो पास्ता आपण साईडला ठेवला होता तो देखील यामध्ये घालून घ्यायचा आहे. आणि पास्त्याला छान टेस्ट येण्यासाठी यामध्ये काही बेसिकचे मसाले घालून घेऊया. अर्धा चमचा काळी मिरी पूड घालून घेतली, 1 चमचाभर चिली फ्लेक्स घालून घेतलेला आहे, चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय
आणि 1 चमचाभर ऑरिगॅनो घालून घेतले. छान हे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. आता यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे या पास्त्याला आणखीन छान अशी टेस्ट येण्यासाठी यामध्ये आपण चीजचा वापर करणार आहोत. तर इथे चीज वापरताना ना मी प्रोसेस चीजचा वापर केलेला आहे. तुम्हाला यामध्ये चीज स्लाइस किंवा मोझरेला चीज आवडत असेल ना तर तेही ॲड करून घेऊ शकता. पण माझं म्हणाल ना तर मला ना यामध्ये प्रोसेस चीजच आवडतं, त्यामुळे याचाच मी वापर केलेला आहे. मोझरेला चीजने कधी कधी काय होतं ना अशी तार येते, ती तार आलेली मला आवडत नाही, त्यामुळे इथे मी प्रोसेस चीजचाच वापर केला आहे. छान आपल्याला हे किसून घालून घ्यायचं आहे. तर इथे 2 क्यूबचा वापर केलेला आहे मी. प्रॉपर या पद्धतीने मेजरमेंट घेतलं ना म्हणजे 2 चीज क्यूब आणि बटर याचा वापर जर तुम्ही प्रॉपर केला ना आणि यामध्ये जे काही आपण स्पायसेस वापरले ना ते प्रॉपर स्पायसेस घालून जर तुम्ही या पद्धतीने पास्ता बनवला ना तर अगदी बाहेर मिळतो ना तसाच्या तसा परफेक्ट पास्ता तयार होतो. फक्त यामध्ये आपण काळी मिरी पूड थोडीशी जास्त वापरली, कारण पास्त्याला थोडीशी वेगळी टेस्ट असते, त्यामुळे थोडंसं मला झणझणीत हवं होतं, त्यामुळे मिरेपूडचा वापर मी जास्त केलेला आहे. तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता. आता छान एकजीव करून झाला तर इथे मस्त आपला पास्ता तयार झालेला आहे. हा पास्ता ना शक्यतो गरम गरमच सर्व करायचा, म्हणजे त्याची टेस्ट आणखीनच छान येते. बऱ्याच वेळा काय होतं थंड झाला ना तर तो असा स्टिकी स्टिकी होतो, त्यामुळे तेवढी टेस्ट छान लागणार नाही. त्यामुळे शक्यतो ना गरम गरमच हा सर्व करायचा, म्हणजे टिफिनमध्ये देण्यासाठी तर म्हणाल ना तर बेस्ट नाही आहे ही रेसिपी. त्यामुळे तुम्ही असाच गरम गरम हा सर्व करू शकता. तर इथे पाहू शकता मस्त आपला गरमागरम व्हाईट सॉस पास्ता तयार झालेला आहे. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना किंवा थोडासा माहितीपूर्ण जरी वाटला असेल ना तर प्लीज एकदा व्हिडिओला हाईप करा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आणि एकदा हा व्हाईट सॉस पास्ता तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करा, नक्की सर्वांना आवडेल. भेटूया अशाच एका नवीन साध्या सोप्या आणि इंटरेस्टिंग रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. बाय.